मी संदीप देसाई नगर महानगर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जगभरात सगळीकडे सध्या येशूच्या जन्माचा उत्सव अर्थात ख्रिसमस साजरा होतोय। जिकडे पाहावं तिकडे सध्या नाताळचा उत्साह बघायला मिळतोय। आता आपण जाणार आहोत मुंबईतल्या वांद्र्यामध्ये। वांद्र्यात ख्रिसमस निमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे आणि थेट जाऊयात वांद्र्याला। आली आहे मुंबईच्या बांद्रा रिक्लेमेशन परिसरामध्ये, जिथं आज खास क्रिसमससाठी अतिशय सुंदर अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। तुम्ही बघता आहात हा संपूर्ण परिसर वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या रंगांच्या लाइटिंगने सजून गेलेला आहे। अगदी दिवाळीमध्ये आपल्याला जसं चित्र दिसतं त्याही पेक्षा सुंदर चित्र आज या बांद्रा रिक्लेमेशन परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्या प्रयत्नांनी ही सगळी रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि रोजच्या तुलनेत साहजिक आहे इथं नागरिक खूप मोठ्या संख्येने येत आहेत, कारण त्यांना आज बघायला मिळते ती अतिशय सुंदर आकर्षक अशी रोषणाई। एक छोटीशी बाहुली आपल्या बरोबर आहे, आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत। लाइटिंग कशी वाटली तुला? खूप छान आहे, खूप छान आहे, खूप सुंदर आहे। बरं, तुम्हाला कल्पना होती अशी काही लाइटिंग इथं करण्यात आली? आमच्या मित्रांनी व्हॉट्सअप मेसेजेस केले होते, त्यांच्याकडून कळलं की खूप सुंदर अशी आकर्षित रोषणाई इथे केलेली आहे। तर आम्ही माउंट मेरी क्रिसमस वगैरे फिरत फिरत आता इकडे आलेलो आहोत। वाहतुकीचे नियम मोडून आपण रस्त्यावरून गाडी चालवत असताना आपण वाहतूक पोलिसांना पाहिलं तर आपल्याला वाहतुकीचे नियम लगेच आठवतात। हे नियम सांगण्याकरता थेट सांता क्लॉज आला तर असाच काहीसा प्रकार घडलाय ठाण्यामध्ये। ठाणेकरांना वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी ठाण्यातील रस्त्यांवर आज थेट सांता क्लॉज अवतरला होता। ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी नेहमीच विविध क्रिएटिव्ह माध्यमातून लोकांपर्यंत वाहतूक नियमांचं पालन करण्याकरिता आणि जनजागृती करण्याकरिता अवेअरनेसचे विविध कार्यक्रम पुढे आणले होते। मध्यंतरी आम्ही गणेशोत्सवाच्या काळामध्ये लॉर्ड गणेशा पण रोडवरती आले होते, ज्यांनी लोकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याबद्दल सांगितलं होतं। तर आज आपल्या ख्रिश्चन बांधवांचा सगळ्यात मोठा ख्रिसमसचा सण आहे, त्याकरिता सॅन्टा क्लॉज आम्ही आज इनोव्हेटिव्ह एक संकल्पना घेऊन रोडवरती आलो आहे। जे लोक नियमांचं पालन करतील त्या लोकांना सॅन्टा क्लॉज आज गिफ्ट्स देणार आहेत, जेणेकरून ते मोटिवेट होतील। पोलीस मित्रांबरोबर आम्ही पोलिसांबरोबर सर्व काही जे आहे नियम वगैरे पालन केले गेले पाहिजे त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। तर शक्यतो सर्व नागरिकांनी नियमांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे। हेल्मेट वगैरे घालणे, त्याच्यानंतर सीटबेल्टचा पण योग्य वापर करणे आणि नागरिकांना सुद्धा रस्ता क्रॉसिंग करण्यात सहाय्य करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, प्रत्येक ड्रायव्हरचं कर्तव्य आहे। ते त्यांनी पालन करावं आणि नियमांचं पालन करा, हेच मुख्य उद्देश आहे। नेदरलँडच्या द हेग शहरातून प्रणिता देशपांडे यांनी ख्रिसमसची खास दृश्य पाठवलेली आहेत। बघूया युरोपमधील ख्रिसमसची धूम। सालाबादप्रमाणे यावर्षीही नाताळ आणि 31च्या रात्री तळीरामांना अगदी पहाटे 5 वाजेपर्यंत मनसोक्त मद्याचा आनंद घेता येणार आहे। मद्यप्रेमींच्या आनंदामध्ये अडथळा येऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यप्रेमींसाठी 1 दिवसाचा मद्य परवाना दिला जाणार आहे। वर्ष सरत असल्यामुळे आता सर्वांनाच नववर्षाच्या स्वागताचे वेध लागलेत। अनेकांनी तर आत्तापासूनच न्यू इयर सेलिब्रेशनचं प्लॅनिंग केलेलं आहे। यंदा नववर्षाचं स्वागत करताना तळीरामांना मद्याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे। खास एका दिवसासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यप्रेमींसाठी परवाना दिला जाणार आहे। नवीन वर्ष स्वागताच्या अनुषंगाने 1 डे टेम्पररी लायसन्स विशेष फंक्शनसाठी घेतात, त्याचे टायमिंग पहाटे 5 पर्यंत आहे आणि FL3 लायसन्स आहे त्याचे पहाटे 5 पर्यंत आहे आणि जे रिटेल लायसन्स शॉप्स आहेत FL2 वगैरे तर त्याचं मध्यरात्री 1 वाजेपर्यंत टायमिंग आहे। 1 दिवसाच्या मद्य परवान्यामुळे मद्यप्रेमींची सोय होणार आहे, तसंच राज्य सरकारचा महसूलही वाढणार आहे। त्यामुळे मद्यप्रेमींनी सरकारमान्य दुकानातूनच मद्य विकत घ्यावं असं आवाहन उत्पादन शुल्क विभागानं केलंय। डुप्लिकेट दारू मोस्टली इलिगल सेलिंग स्पॉट आहेत त्या ठिकाणी विकली जाते
आणि ओरिजिनल दारू ही जे सरकारमान्य दुकानं आहेत त्या ठिकाणी विकली जाते. त्यामुळं माझं आव्हान असं असेल लोकांना की जर दारू घेऊन तुम्हाला पार्टी सेलिब्रेशन करायची असेल तर अनधिकृत ठिकाणाहून तुम्ही दारू खरेदी न करता जे सरकारमान्य दुकानं आहेत त्याच ठिकाणी तुम्ही दारू खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला दारूमध्ये डुप्लिकेशन आढळणार नाही. नववर्षाच्या निमित्तानं हॉटेल, बार आणि रिसॉर्टवर ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. मात्र अशा ठिकाणी बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिन्याभरात तब्बल 60 लाखांचं बनावट मद्य जप्त केलंय. गोव्यावरून अशा क्वार्टरमध्ये दारू आणतात, ही सीलबंद असते. तर ह्याला काय करतात, ह्याला ही लेबल कसं आपलं महाराष्ट्राचं लेबल जी आहे ती, कारण हे अर्ध्या किमतीत असतं गोव्याला, इथं आणली की त्याची डबल किंमत होते आणि त्याला ही लेबल असं काढलं जातं आणि ह्या लेबलवर हे असं लेबल व्यवस्थित असं चिटकवलं जातं, जेणेकरून ओळखू येणार नाही, जेणेकरून आपणाला ही गोव्याची आहे का महाराष्ट्राची आहे ही ओळखू येत नाही. मद्य आरोग्यासाठी हानिकारक असलं तरी दारू विक्रीतून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, हे देखील तितकंच खरं आहे. म्हणूनच यंदा 31ला महसूल वाढावा म्हणून उत्पादन शुल्क विभागानं तळीरामांसाठी 1 दिवसाच्या परवान्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. बघूया पुढची बातमी. उद्या कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसणार आहे, तर मुंबईसह महाराष्ट्रात खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. जर ढगाळ वातावरण नसेल तर ही निसर्गाची किमया आपल्या सर्वांना पाहता येणार आहे. या संदर्भात नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. मुंबईतून ते नेमकं किती प्रमाणात दिसणार आहे याबद्दलच जाणून घेऊ आपल्यासोबत नेहरू तारांगणचे संचालक परांजपे सर आहेत. परांजपे सर, नेमकं काय सांगाल सूर्यग्रहणाबद्दल? आजही भारतामध्ये प्रचंड समज गैरसमज आहेत. जेव्हा हे सूर्यग्रहण दिसेल भारतात, नेमकं कोणत्या पट्ट्यामध्ये सर्वाधिक दिसणार आहे आणि किती प्रमाणात आपल्या मुंबई आणि महाराष्ट्रातून दिसेल? बघा, असं आहे की हे कंकणाकृती ग्रहण आहे, त्यामुळे चंद्र जो आहे तो पूर्णपणे सूर्याला झाकू शकणार नाही आहे आणि आपल्याला सूर्याची एक चकती तेवढी दिसेल. आणि हा जो आहे हा भाग सगळा उटी आणि कोइंबतूर या भागातनं, खालच्या भागातनं दिसणार आहे. पण आपण जर मुंबईपुरती किंवा महाराष्ट्रापुरती चर्चा केली तर आपण बघतो की मुंबईमध्ये जवळजवळ 84.4% सूर्य जो आहे तो चंद्रामुळे झाकला जाणार आहे. आणि हा एक सावल्यांचा खेळ आहे आणि मला असं वाटतं की शिक्षकांनी, पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना हा अवश्य दाखवावा, कारण हा एक निसर्गाचा हा एक खेळ आहे आणि स्वाभाविक घडणारी घटना आहे. ह्याच्यामध्ये काही भीतीदायक असं काही नाही आहे आणि त्यांनी कुठलाही आजार किंवा अपाय आपल्यावरती होणार नाही आहे. तर एक अगदी साधीशी घटना आहे, ती बघावी लोकांनी. पण हे बघताना काही काळजी घ्यायला आपल्याला गरजेचं आहे. साधारणतः सर या ग्रहणाची वेळ काय आहे? बघा, मुंबईमध्ये आता ग्रहणाची वेळ जी आहे ती साधारण 8च्या सुमारास सुरू होईल, ती 11 वाजेपर्यंत चालणार आहे आणि साधारण 10:30च्या सुमारामध्ये ते आपलं प्राईम उच्चांकावरती असेल. पण आज आपण जसं बघतोय आणि वातावरणाचं जे बघतोय आपण, ढगाळ हवा आहे, तर उद्या कितपत हवा चांगली लागते, हा आकाश किती ढगाळ किंवा किती ढगाळ नसेल हेही आपल्याला बघायला पाहिजे. धन्यवाद सर न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आपण ही निसर्गाची किमया अवश्य पाहिली पाहिजे आणि ती देखील सुरक्षित अंतराने आणि सुरक्षितपणे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी आहे मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराची. ठाकुर्लीतील पादचारी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेनं कल्याण ते डोंबिवली दरम्यान 5 तासांचा विशेष ब्लॉक घेतला होता. आणि नाताळ सणाच्या दिवशी हा ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे डोंबिवलीत तर प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्रवास केला. बुधवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर ही अवस्था होती. अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवासी लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. रेल्वे स्थानकावर ही गर्दी होण्यामागचं कारण म्हणजे मध्य रेल्वेनं बुधवारी विशेष मेगा ब्लॉक जाहीर केला होता. ठाकुर्लीतील पादचारी पुलाच्या कामासाठी कल्याण आणि डोंबिवली दरम्यान 5 तास मध्य रेल्वेची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र हा मेगा ब्लॉक सुरू होण्यापूर्वी प्रवाशांनी डोंबिवली स्टेशनवर एकच गर्दी केली होती. या मेगा ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेकडून विशेष उपाययोजना करण्याची खरं तर आवश्यकता होती.
डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलं होतं. मात्र प्रवाशांची संख्या पाहता या विशेष लोकलची संख्या नगण्य होती आणि त्याचमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मी 9:15 वाजता इथे आलो आणि तब्बल 2 तास झाले. आता या 2 तासात फक्त 3 लोकल सोडल्या आणि रेल्वे स्थानकावर एवढी मोठी गर्दी आहे की लोकांमध्ये एकदम गोंधळ उडाला आणि काही लोकांनी रेल्वे प्रबंधकाकडे प्रश्न विचारले, मात्र कुठल्याही प्रकारचे त्यांना उत्तर देता आले नाही. आणि अजूनही तुम्ही स्टेशनला बघाल तर इतकी मोठी गर्दी आहे की 2-3 लोकल किंवा 4 लोकलमध्ये येणार नाही. त्याच्यासाठी दर 5 मिनिटांनी किंवा 10 मिनिटांनी एक लोकल सोडले तर ही गर्दी आटोक्यात येईल. मला दादरला जायचं आहे. मी सुमारे 8:45 वाजल्यापासून इथे उभा आहे. जे रेल्वेने अनाउन्समेंट केलेलं की मेगा ब्लॉक सुमारे 9:15 वाजता होणार आहे, तो त्यांनी 8:30लाच बंद केला आहे आणि 8:30 ते 11 वाजेपर्यंत आता ही तिसरी लोकल फक्त आलेली आहे. रेल्वेने सांगितलेलं की दर 15 मिनिटांनी लोकल सोडणार, ती त्यांनी आश्वासन पुरी केलेली नाहीये. लोकांची इथे फार प्रमाणात फजिती झालेली आहे आणि तुम्ही बघत असाल की आता पूर्ण ट्रेन पॅक होऊन येतात आहे ठाण्याच्या दिशेने. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की ॲटलिस्ट खाली लोकल या स्थानकांवर, जेणेकरून ही गर्दी पूर्ण निघून जाईल. दरम्यान दिवा रेल्वे स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केली होती. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी थेट रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन केलं. रेल्वे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून रेल्वे वाहतूक सुरळीत केली. ऐन नाताळ सणाच्या दिवशी मध्य रेल्वेनं घेतलेल्या या मेगा ब्लॉकमुळे लोकल प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. डोंबिवलीहून अजित मांढरेसह प्रदीप भणगे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे मध्य रेल्वेचं हे रडगाणं कधी संपणार हाच प्रवाशांना पडलेला प्रश्न आहे. बातमी नाशिकची आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या भावशा सोनू महाले या 31 वर्षीय तरुणाचा 23 डिसेंबर रोजी अपघात होऊन तो या अपघातामध्ये मेंदू मृत झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिकच्या ऋषिकेश हॉस्पिटल इथं वैद्यकीय तपासणीनंतर लिव्हर, डोळे, किडनी, स्वादुपिंड आणि त्वचा हे अवयव दान करण्यात आले. यापैकी लिव्हर पुण्यातील गरजू रुग्णाला प्रत्यारोपणासाठी आज सायंकाळी ग्रीन कॉरिडॉरद्वारे नाशिकहून रवाना करण्यात आली. यासाठी नाशिक ते पुणे या महामार्गावर 220 किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. अवयवदान करणारे भावशा सोनू महाले हे अंबडीत एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होते. अपघात झाल्यानंतर त्याला त्वरित आमच्या मित्रपरिवारांनी वक्रतुंड हॉस्पिटल इथं ॲडमिट केलं. तिथं ॲडमिट केल्यानंतर त्वरित ॲक्शन घेण्यात आली. MRI सी टी स्कॅन केल्यानंतर तर ब्रेन डॅमेज झाला. त्याच्यानंतर मग ॲपेक्स हॉस्पिटल इथं आणण्यात आलं. लिव्हर, स्वादुपिंड, यकृत, डोळे. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राज्यात पहिल्यांदाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रस्त्यावर उतरले. पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघाच्या आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला. स्पेन्सर चौकातील मानवी साखळीमध्ये ते सहभागी झाले होते. पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं भाजपनं सीएसाठी शक्ती प्रदर्शन केल्याचं बघायला मिळालं. दरम्यान आपण एक भारतीय नागरिक म्हणून या आंदोलनात भाग घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. केले आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. सीएच्या समर्थनार्थ पहिल्यांदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मैदानात रस्त्यावर उतरले. ते या मानवी साखळीमध्ये सहभागी झालेत. आपण त्यांनाच विचारूया, दादा तुम्हाला स्वतःला मैदानात उतरावं लागतंय, नेमकी काय गरज पडली अशी? मला उतरावं लागतं म्हणजे ह्याच पक्षाची हीच संस्कृती आहे की कार्यालयात AC केबिनमध्ये बसून कार्यक्रम द्यायचा नाही, आपणही कार्यक्रमात उतरायचं. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने हा निर्णय केलेला आहे की या विषयामध्ये हा जो एकांगी प्रचार झालेला आहे की नागरिकता संशोधन कायदा हा चुकीचा आहे, मुसलमानांना बाहेर हाकलवणं, कोणाला बाहेर हाकलवलं कोण निघालेला, हा सकारात्मक कायदा आहे, हा नागरिकता देणार आहे, हे लोकांसमोर यायला पाहिजे. एकच उशीर झाला का या गोष्टीसाठी? काही उशीर, वातावरण पूर्णपणे फिरलं होतं. त्यानंतर मग भाजप आणि संघ रस्त्यावर उतरले. काही वातावरण फिरलं नाही. घराघरामध्ये लोकांच्या मनामध्ये हीच भावना आहे
तुम्ही TV इलेक्ट्रॉनिक मीडियाने सर्वे केले त्याच्यामध्ये हे आलं आहे की 77% लोकांना म्हणणं केलं यात काय चुकीचं आहे, हे काय बोंबाबोंब चालली आहे. शेवटी ते सरकारचं काम होतं, त्या सगळ्यांना काबूत आणणं, ते आणलंही गेलं. पण हा मेसेज जाऊ नये की मनामध्ये जो पाठिंबा आहे तो बाहेरच रिफ्लेक्ट नाही झाला, तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे म्हणून बाहेर पडलो. बरं, याचा आयोजक नेमकं कोण आहे? संघ आहे, भाजप आहे की भारतीय नागरिक आहे? या देशातला सुजाण नागरिक, या जगभरातला हिंदूंना ह्या देशामध्येच आश्रय मिळू शकतो असं मानणारा नागरिक. भारतीय जनता पार्टीचा मी अध्यक्ष आहे, कोथरूडचा आमदार आहे, परंतु एक या देशाचा भारतीय म्हणून मी उतरलेलो आहे की जगभरातल्या हिंदूंना तिथे अन्याय झाल्यानंतर पळून यायला तुम्ही जा एखाद्या बांगलादेशमध्ये, आणि मग अन्याय झाल्यानंतर तुम्हाला हाच देश आहे, बाकी कुठला नाही आहे, मग तुम्हाला नागरिकता द्यावीच लागेल आम्हाला. हे होते चंद्रकांत दादा यांनी सांगितलं की मी एक भारतीय म्हणून या आंदोलनात उतरलेलो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यातील कोथरूड भागातील भाजपच्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी एक अजब मागणी केली आहे. गुरुवारी देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा पाणी पुरवठा नियमित सुरू ठेवावा अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली आहे. विशेष म्हणजे बुधवारची अमावस्या आणि गुरुवारी असलेलं सूर्यग्रहण संपल्यावर लोकांना आंघोळीसाठी पाणी लागेल असं खर्डेकर यांचं म्हणणं आहे. महापौरांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नसला तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अजब मागणीची पुण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. की त्यावेळेस सूर्यग्रहणामध्ये जे घरात शिजवलेलं अन्न असतं किंवा साठवलेलं पाणी असतं ते पण ओतून देतात आणि नंतर आंघोळ करतात. तर तुम्ही जर पाणीच बंद ठेवलं तर आम्ही आंघोळ कुठल्या ह्याच्याने करणार. म्हणून मला नागरिकांनी विनंती केली की तुम्ही गुरुवारच्या ऐवजी दुसऱ्या दिवशी किंवा अजून नंतर पाणी बंद ठेवा. तशी मी महापौरांना विनंतीचं पत्र दिलं आहे. त्यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. चिमुकल्यांना मांडायला मिळालाय. इतकंच नाही तर भातुकलीची तब्बल 3000 खेळणी एकाच छताखाली बघायला मिळत आहेत. कुठे भरले भातुकलीचं हे प्रदर्शन? चला बघूया. मोबाईलच्या जगात आणि सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या या चिमुकल्यांसाठी हा अनुभव तसा नवा आहे. भातुकलीचा खेळ मोठ्यांना बालपणीच्या आठवणींच्या जगात नेणारी ही भातुकली या चिमुकल्यांसाठी मात्र नवीन आहे. कारण त्यांच्यासाठी भातुकलीतली ही तांब्या पितळेची, चांदी स्टीलची भांडी, छोटंसं जातं, छोटीशी विडी, छोटीशी चूल सगळंच नवं आहे. भातुकलीचं हे प्रदर्शन भरलंय बदलापूर पूर्व भागातल्या पेंडुलकर सभागृहात आणि ते भरवलंय सुहृद एक कलांगणी या संस्थेनं. ही भातुकली गोळा करताना सुरुवातीला आमचे 67 भांडी होती. त्यानंतर आज 3000च्या पुढे यात मेणला, चांदी, लाकूड, तांब, पितळ अशा वस्तू आपण गोळा केलेल्या आहेत. आणि आजच्या मुलांना ही संस्कृती काय आहे, भातुकली काय कन्सेप्ट आहे हे कळण्याकरता हे प्रदर्शन आपण आयोजित करत आहोत. पुण्यातील विलास करंदीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जमवलेल्या 3000पेक्षा जास्त भातुकलीतील वस्तू इथं एकाच ठिकाणी बघायला मिळतात. इतकंच नाही तर जातं, पाटा वरवंटा, पाण्याचा बंब, विहिरीवरील रहाट, कोळशाची शेगडी हे सगळं बघून ही लहानगी अगदी हरखून गेली आहे. भातुकली छान होती. मी खूप खेळली. माझ्या ज्या भातुकली होत्या त्या मी खेळायच्या तेव्हा अगदी सगळ्या त्या प्लास्टिकच्या होत्या, पण अशा त्या सगळ्या खऱ्याखुऱ्या मी तर पहिल्यांदा बघते, पण खूप छान वाटतंय. मी पहिल्यांदा बघते. माझ्याकडे काहीच नव्हतं असं, फक्त माझ्याकडे प्रॅक्टिसचीच भांडी होती आणि एक किचन सेट. मला खूप आनंद वाटतोय. थँक्यू. या प्रदर्शनात लहान मुलांना पूर्वी सर्रास खेळल्या जाणाऱ्या अंगणातल्या 50 खेळांची ओळखही करून देण्यात आली. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या शिट्ट्या आणि त्यांची वैशिष्ट्यही सांगितली गेली. मुलाचा हवा आणि पाणीमधला फरक कळावा. यात हवा आहे, यात पाणी आहे. 85 वर्षे वय असलेल्या आजोबांनी मला गेल्या वर्षामध्ये पाण्याचं दिलेलं आहे. इटुकली पिटुकली भांडी, मातीपासून तांब्या पितळे चांदीच्या छोट्या छोट्या वस्तू लहानांनाच नाही तर थोरांनाही मोठा आनंद देऊन जातात.
आता टीव्हीवर हे दृश्य बघून तुम्हालाही तुमच्या लहानपणीचा भातुकलीचा खेळ आठवला ना? हीच तर गंमत असते अशा प्रदर्शनाची आणि हाच उद्देश असतो. गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.